भुजंगराव शेळके या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आता आपण ना एका प्रश्नाचं उत्तर म्हणून हा आपला व्हिडिओ बनवतोय. प्रश्न असा होता की स्वतःचा नवरा सोशल मीडियावरती भरपूर वेळ घालवतोय. संध्याकाळी ऑफिसमधून आलं की घरात छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही किंवा मुलांचा अभ्यास पण घेत नाही. असा एक तक्रारवजा मेसेज मला आला होता एका व्यक्तीचा. सो त्यांना एखादी टॅपिंग स्क्रिप्ट द्या किंवा त्यांना काहीतरी सांगा अशा पद्धतीचं एक मला विनंती केली होती. सो त्या प्रश्नाच्या डीपमध्ये ज्यावेळेस जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस बरेचसेच धागे असे उलगडायला लागले आणि त्याच्यामुळे असं मला वाटलं, की आज आपण त्या टॉपिकला व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू. मुद्दा असा आहे, की ज्यावेळेस सोशल मीडियावरती अनावश्यक वेळ आपला जातो. भरपूर रील्स असतील, मग Insta असेल, शॉर्ट्स YouTube शॉर्ट्स असतील किंवा आणि काय याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जात असतो आणि तिथं आपल्याला नकळतपणे माहिती असतं, की भरपूर वेळ जातोय आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपल्याकडून चालढकल जर होत असेल, तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. त्यातली मोजकीच कारणं आता आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. होतं काय बघा, ज्यावेळेस त्या व्यक्तीला विचारण्यात आलं, की त्यांचं शेड्यूल काय आहे? सकाळी ऑफिसला किती वाजता जाता? घरी परत कधी येता? आणि ऑफिसमधले नातेसंबंध कसे आहेत? काम कसं आहे? काय? हे मोठ्या-मोठ्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात आल्या, त्या सगळ्या गोष्टीतनं असं समजलं, की ती व्यक्ती सकाळी 9च्या दरम्यान ऑफिसला पोहोचते. म्हणजे त्याच्या अगोदर 1 तासभर लागतो ऑफिसला जायला. म्हणजे घरातून 7:30-8 वाजता घरातनं बाहेर पडायचं, 9 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचायचं. घरी यायचं टायमिंग फिक्स नाहीये. ऑफिसमध्ये महिन्यातील 20-22 दिवस तरी त्यांना थांबावं लागतंय. एवढा तिथलं ऑफिसचं वर्किंग कल्चरच आहे आणि त्याच्यामुळं घरी आलं, की नकळतपणे थोडासा स्वतःला स्पेस भेटावा, थोडंसं रिलॅक्स राहावं वगैरे ह्या उद्देशानं ते सोशल मीडियावरती वेळ जातो. किती वेळ जातो ते अंदाजच येत नाही, इतका त्याच्यात तो वेळ जातो आणि माहिती असतं, की आपल्याला ह्या सोशल मीडियातून बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला घरात छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. पण आपल्याकडनं ती कृती होत नाहीये. अशी त्या व्यक्तीची पण तक्रार होती, की तो म्हणतोय मला सुधारायचं आहे, मला चेंज करायचं आहे, पण ह्याच्यातून होत नाहीये. मग कसं टॅपिंग केलं पाहिजे? असा तो कंबाइनली प्रश्न परत आला मला, ज्यावेळेस डिस्कशन केलं त्यानंतर. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये अजून जरा डीपमध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतंय, की एकतर ते जे काही काम आहे, त्या कामाच्या ठिकाणी वर्कलोड असल्यामुळं तिथं नातेसंबंध असतील, बॉस सोबतचं नातं असेल, कलीग सोबतचं नातं असेल, ह्याचा थोडासा तणाव आपण घेऊन येतो. कामाचा तणाव घेऊन येतो. परत एवढं काम करतोय त्याच्या प्रमाणात ते त्याचं रिटर्न्स म्हणजे त्याचा पगार म्हणा किंवा अप्रिशिएशन म्हणा किंवा तिथलं प्रमोशन असतील, इन्क्रिमेंट असतील, आपल्या केलेल्या कामाचं कौतुक म्हणा, हे हवं तसं भेटतंयच असंही नाहीये. सो ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा नकळत निर्माण झालेला दबाव ज्यावेळेस आपण घरी घेऊन येतो, तो आलेला दबाव हा रिलीज होतच नाहीये. हे मुख्य कारण होतं. मग सायकॉलॉजिकली ज्यावेळेस दबाव येतो, तणाव येणं स्वाभाविक आहे, तो रिलीज होणं पण तितकं स्वाभाविक आहे. म्हणजेच हे काय होतं सायकॉलॉजिकली याला स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणतात. एखादा तणाव निर्माण झाला, तर आपल्या बॉडीमध्ये तणावाचे हार्मोन्स रिलीज होतात आणि ते कालांतरानं न्यूट्रल होतात. ते मेकॅनिझम बॉडीचं आहे, नॅचरली आहे. पण आज तणाव निर्माण झालेला, तो संध्याकाळी घरी आल्यानंतर तो रिलीज होत नाहीये किंवा केवळ फिजिकली स्लीप म्हणजे झोप घेऊन पण तो तणाव पाहिजे तसा रिलीज होत नाहीये आणि परत दुसऱ्या दिवशीचा तणाव, असं करत ती तणावाची पातळी सातत्यानं राहिल्यामुळं, हे जे टिपिकली तणावाचे जे 3 रिस्पॉन्स आहेत, जे आपली बॉडी रिस्पॉन्ड करते, फाइट रिस्पॉन्स, फ्रीज रिस्पॉन्स आणि फ्लाइट रिस्पॉन्स. म्हणजे त्या परिस्थितीतून पळून जाणं असेल, त्या परिस्थितीला तोंड देणं असेल किंवा ही परिस्थिती माझ्या हातात काही कंट्रोलच नाहीये. मी काही करूच शकत नाही. म्हणून नकळतपणे आलेली ती निराशेची अवस्था असेल. असं ज्यावेळेस पाहण्यात आलं, की थोडंसं नकळत ही तिसऱ्या परिस्थितीतली ती अवस्था होती, की निराशेची, की करतोय पण इन्क्रिमेंटवरतीच म्हणजे इन्कमवरती कंट्रोल नाहीये. इन्क्रिमेंटच्या वेळेस कंट्रोल कुठेतरी दुसरीकडेच राहतो. काहीतरी वेगळेच फॅक्टर अप्लाय होतात आणि हवं तर इन्क्रिमेंट भेटत नाही. हे एक निराशेचं कारण होतं. कामाच्या ठिकाणचं बॉससोबतचे नाते होते. सो असं अजून परत फाटी फुटल्यामुळं मग करू तर काय करू? आला दिवस ढकलायचा. ही मानसिकता त्या व्यक्तीच्या च्यात बळावली गेली. ओके. सो आता या सिच्युएशनमध्ये टॅपिंग करणं हे
एक दोन स्क्रिप्ट मध्ये किंवा 2-4 वेळा टॅपिंग करून हे रिलीज होण्याचा हा सगळा टॉपिक नाहीये. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये जाणं गरजेचं असतं. जे धागेदोरे बाहेर येतात म्हणजे बॉस सोबतचं नातं असेल, कलिग सोबतचं नातं असेल, तिथल्या इन्क्रिमेंटमुळं आलेलं एक थोडंसं निगेटिव्हिटी असेल, पाहिजे तशी इन्क्रिमेंट होत नसल्यामुळं असेल किंवा घरी आल्यानंतर मुलांचं टेन्शन असेल, अभ्यासाला वेळ देता येत नाही, इच्छा असून पण ती वेळ देता येत नाही. त्याचे एक आपल्या मनामध्ये गिल्ट निर्माण झालेलं असेल, घरी बायकोसोबतचं नातं तणावाचं निर्माण होतं, त्याची गिल्ट असेल, परिस्थिती अशी थोडीशी क्रिटिकल बनत जाते. मग हे सगळ्या लेव्हलवरती टॅपिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. मी परत सांगतो, बॉस सोबत असेल, कलीग सोबत असेल, कंपनीतला इन्क्रिमेंट बद्दल असेल, घरी आल्यानंतर मुलांसोबत अभ्यास घेऊ शकत नाही त्याची गिल्ट असेल, मुलांसोबत वेळ घालवता येत नाही त्याची गिल्ट असेल, वाईफ सोबत वेळ घालवता येत नाही त्याची गिल्ट असेल, घरातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही कॉन्ट्रिब्यूट करता येत नसेल त्याची गिल्ट असेल. ह्या सगळ्याबद्दल एक-एक करून आपल्याला टॅपिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सातत्यानं करत असताना त्यासोबत एक दुसरी गोष्ट करणंही तितकंच गरजेचं आहे. अदरवाईज ह्या टॅपिंगला हवा तसा सपोर्ट नाही भेटणार आपल्या फिजिओलॉजीकडनं म्हणजेच आपल्या तब्येतीकडनं किंवा बॉडीकडून. एक रिस्पॉन्स नाही भेटणार आणि तो रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला दुसरं एक सातत्याने एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे आपली माइंडसेट डेव्हलपमेंट करावी लागणार आहे. आता माइंडसेट डेव्हलपमेंट करत असताना मी फक्त 2च गोष्टी इथं सांगतो. एक म्हणजे स्वतःचे माइंडसेट डेव्हलप करत असताना आपण डेली गोल रायटिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सातत्यपूर्ण एक पान, डायरीचं एक पान सातत्यपूर्ण आपण गोल रायटिंग करतो. गोल आपल्या आयुष्यातील. मग ते पगाराबद्दल असेल, मुलांच्या भवितव्याबद्दल असेल, आपल्या हव्या असलेल्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल असेल, व्हॉटएव्हर आपल्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी पाहिजेत, त्या हव्या असणाऱ्या गोष्टींबद्दलचं गोल रायटिंग सातत्यानं एक पानभर करणं गरजेचं आहे. सो तुम्ही म्हणाल हे का करणं गरजेचं आहे? तर ही गोष्ट अशी आहे, की आपल्याला आपल्या आतलं सॉफ्टवेअर चेंज करायला ते मदत करते. म्हणजे सबकॉन्शियस लेव्हलवरती प्रोग्रामिंग करायला ही गोष्ट आपल्याला मदत करते. बघा, ज्यावेळेस एखादा हा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर आहे, तर सगळं त्याचं हार्डवेअर असेल, हे सगळं आपलं करंट कम्पॅटेबल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्या एडव्हान्स लेव्हलच्या आहेत. आता ज्या काही रिलीज झालेल्या गोष्टी आहेत, त्या सगळं त्याच्यामध्ये आहे आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, ती जुनी आहे असं समजा. विंडोज 10 आहे 10 पण नाही त्याच्यापेक्षा जुनी 7 असेल असं समजा. तर ह्या एडव्हान्स हार्डवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम 7 जर असेल, तर 7 ऑपरेट करताना स्लोली करणार ना. का तर ते कम्पॅटेबलच नाही. जेवढं फास्ट ऑपरेटिंग सिस्टमने काम करायला पाहिजे ते त्यासाठी बनलीच नाही ना. ही 7 ची कधीतरी काही वर्षांपूर्वीची ऑपरेटिंग सिस्टम आहे. मग ही काही वर्षांपूर्वीची ऑपरेटिंग सिस्टम ज्यावेळेस करंट हार्डवेअरमध्ये ज्यावेळेस आपण टाकतोय, त्यावेळेस ती स्लोली काम करते ना, तसंच काहीतरी आपलं झालेलं असतंय. आणि म्हणून एका बाजूला छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल टॅपिंग करणं आणि दुसऱ्या बाजूला आपला माइंडसेट डेव्हलप करणं, ही सातत्यानं गोष्ट करणं गरजेचं आहे. हीच सातत्यपूर्ण राहिलेली गोष्टच आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं सॉफ्टवेअर चेंज होईल, म्हणजेच आपलं ऑपरेटिंग सिस्टम चेंज होईल, म्हणजे आपला माइंडसेट चेंज होईल आणि तोच माइंडसेट आपल्याला सगळ्या लेव्हलवरती ह्या फ्रीज रिस्पॉन्समधून बाहेर यायला मदत करेल. मी परत रिपीट करतो, की एक तर गोल रायटिंग हे सातत्याने करण्यासारखी गोष्ट आहे. जसं आपण उठल्यानंतर ब्रश करतो, ही आपल्याला नकळत झालेली सवयच आहे. ब्रश नाही केला तरी आपल्याला करमत नाही. तास 2 तास जरी डिले झाले तरी आपल्याला काहीतरी चुकल्यागत वाटतं. तशी ती सवय आपल्या सबकॉन्शियस माइंडला लागली पाहिजे, की आपण गोल रायटिंग हे डेली केलं गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला हे टॅपिंग. मग टॅपिंग करत असताना छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आपण, ठीक आहे. कराटे चॉप पॉइंट करून टॅपिंग करायचं. ह्या सगळ्या परिस्थितीवरती कशा पद्धतीने टॅपिंग करायचं, त्याचा एक थोडासा डेमो घेऊ किंवा एक उदाहरण म्हणून घेऊ, की जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि हे अशा पद्धतीनं प्रत्येक इश्यूवरती आपल्याला टॅपिंग करायचं आहे. एकीकडे आपण माइंडसेट डेव्हलपमेंटसाठी गोल रायटिंग करतोय आणि दुसरीकडे हे टॅपिंग सातत्याने करतोय. ओके. ही 2च गोष्ट आपल्याला याच्यातून बाहेर येण्यास मदत करणार आहे. सुरुवात करूया आपण टॅपिंगसाठी.
टॅपिंग करत असताना जी मुळात एक गिल्ट आहे, त्या गिल्ट बद्दल पहिल्यांदा आपण टॅपिंग करू. गिल्ट कशाची आहे, की ऑफिसमधून घरी आल्यानंतर माझी इच्छा असूनही मुलांचा अभ्यास घेता येत नाहीये. याच्याबद्दल मला वाईट वाटतं, कुठेतरी अपराधीपणा वाटतो. काहीतरी चुकलंय असं माझ्याकडनं चुकतंय, चुकीचं घडतंय, पण मी काही करू शकत नाही. अशी माझी हतबलता निर्माण झाल्या. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. घरी आल्यानंतर मला मुलांसोबत जास्ती वेळ देता येत नाही. माझा सगळा वेळ जो आहे तो सोशल मीडियावरती जातो. सोशल मीडियावरती किती वेळ जातो त्याचा अंदाजच येत नाही. आणि मलाही वाटतं, की जाऊ दे या सगळ्या तणावातून, ऑफिसच्या कटकटीतून, कामातून मला ते हवं-हवंसं वाटतं. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मला घरी आल्यानंतर घरातली छोटी-छोटी कामं असतील, ते मला जमत नाहीत. त्याच्यामुळे माझं आणि माझ्या वाईफशी तणावाचे संबंध निर्माण होतात. तणतण होते, त्रास होतो मला त्याचा. मला असं वाटत असतं, की थोडीशी विश्रांती घ्यावी, थोडं रिलॅक्स राहावं. पण वेळ पण नसतोय, का तर मला ऑफिसमधून यायला वेळ लागतो. मग बऱ्याचशाच गोष्टी इच्छा असतात, पण होत नाहीत माझ्याकडनं. चालढकल होते. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. 3 वेळा झालेला आहे. पुढं मला त्रास होतो. मग मी मुलींसोबत वेळ घालवू शकत नाही, मुलांसोबत वेळ घालवू शकत नाही माझ्या. त्याची मनामध्ये गिल्ट आहे. अपराधीपणा वाटतं. मुळात ऑफिसचा एवढा तणाव असतो, की त्या तणावामध्येच मी सोशल मीडियावरती किती वेळ घालवतो हे कळत पण नाही. माझी इच्छा असून पण माझ्याकडनं ते घडत नाहीये. माझ्याकडून चालढकल होते. हे चालढकल होणं ह्याच्या बरीचशीच कारणं आहेत. मग ऑफिसचं वातावरण असेल, कामाचं स्वरूप असेल, तिथं होणारा अप्रिशिएशन होत नाही कामाचं, त्याच्याबद्दलची निराशा असेल, बरीचशीच कारणं आहेत. अशी सगळी कारणं जरी असली, तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी माझ्यावरती प्रेम करतो. मला माहिती आहे, की मला बदलायचं आहे, पण होत नाही माझ्याकडून. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मला त्रास होतो. या सगळ्या वातावरणाचा त्रास होतो. ऑफिसमधला त्रास, घरी आलं तर ही माझी अशी अडचण. अशा परिस्थितीमध्ये मला कोणता मार्ग काढावा हेच कळत नाही. आणि कदाचित याच्यामुळंच असेल, की मी माझ्याकडनं चालढकल होते. माझ्याकडे इच्छा असून पण कृती होत नाही माझी. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हा सगळा त्रास मी आता रिलीज करत आहे. ह्या सगळ्या त्रासाची व्याप्ती पाहिली, तर माझ्या असं लक्षात आलंय, की बऱ्याच गोष्टींवरती मला टॅपिंग करणं गरजेचं आहे. खूपशा अशा काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये मला टॅपिंग करणं गरजेचं आहे. आणि हे मला टॅपिंग सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे. तरच माझ्यामधला हा डीप रूटेड जो तणाव आहे, तो रिलीज होईल. त्या तणावासाठी मी आता टॅपिंगचा आधार घेत आहे. हे टॅपिंग मी सातत्यपूर्ण करणार आहे. त्या टॅपिंगच्या माध्यमातून मी या परिस्थितीवरती बदल करणार आहे. मला माहिती आहे मी हे करू शकतोय. माझ्या मुलांसाठी मी वेळ देऊ शकतोय. मोबाईलचा वापर मी मर्यादित ठेवेन, हा विश्वास निर्माण करणार आहे मी माझ्यामध्ये. कारण मुलांसाठी वेळ देणं, त्यांचं बालपण मला अनुभवायचं आहे. त्यांच्यासोबत मला राहायचं आहे. म्हणूनच मी माझ्या मोबाईलवरती मी नियंत्रण ठेवणार आहे. माझ्या घरामध्ये थोड्या-थोड्या गोष्टींना वेळ देणार आहे. कामाचा जो पण काही तणाव असेल, तो तिथल्या तिथंच मी ठेवणार आहे. घरी घेऊन येणार नाहीये. त्यासाठी मी टॅपिंगचा आधार घेणार आहे.
टॅपिंगच्या माध्यमातून मी तो कामाचा तणावही रिलीज करणार आहे. मी सातत्यपूर्ण टॅपिंग करत आहे. मी सातत्यपूर्ण टॅपिंग करत आहे. मी सातत्यपूर्ण टॅपिंग करत आहे. टॅपिंग झालं की 1-2 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि सोडायचे आहेत. सो हे झाली एक प्रातिनिधिक स्वरूपाचं एक एक्झाम्पल की तुम्ही अशा पद्धतीनं जे स्वतःला वाटतं त्या पद्धतीनं टॅपिंग करत ते रिलीज करणं गरजेचं आहे. हा जो तणाव आलाय तो रिलीज करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यानं गोल रायटिंग तर केलं गेलंच पाहिजे. आपली ऑपरेटिंग सिस्टीम ही चेंज करणं गरजेचं आहे. सो जे नवीन लोक असतील, या व्हिडिओला नवीन लोक पाहणारे असतील, त्यांच्यासाठी सूचना आहे की हे जे टॅपिंग आहे या व्हिडिओवरती, या चॅनलवरती आपल्याला अनेक असे टॉपिक भेटतील. तुम्ही हे पहा, स्वतः अनुभवा. हे जे आता मी बोलून टॅपिंग व्यक्त केलं, टॅपिंग करताना जी काही प्रोसिजर केली, हे शब्द, हे जो त्रास होतोय त्या त्रासाबद्दल तुमचे वैयक्तिक इमोशन्स असणं गरजेचं आहे. हे जे शब्द वापरले, ह्या शब्दापाठीमागे तुमच्या जेन्युइनली जो त्रास होतो ते त्रासदायक इमोशन्स बाहेर येणं अत्यंत अपेक्षित आहे. एवढीच एक दक्षता घ्या. अदरवाईज टॅपिंग हे इफेक्टिव्ह आणि रिझल्ट देणारं माध्यम आहे. सो ह्या 2 गोष्टींमध्ये सातत्य राहा. गोल रायटिंग करणं आणि टॅपिंग करत राहणं. थोड्या-थोड्या दिवसानंतर ह्याच्यात परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली अनुभवायला भेटेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर इतरांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.